सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव शहरात हनुमान नगर येथील गेट येथे आपल्या सावत्र भावाचा खून झाला असून त्याचे प्रेत एका इसमाने गोणीत घालून जाताना आपण पाहिले असून आपण ताबडतोब घटनास्थळी हजर राहावे असे फसवा फोन पोलिसांच्या 112 या क्रमांकावर करून कोपरगाव शहर पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी परशुराम रावसाहेब दिघे या त्याच भागातील तरुणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान यातील आरोपीने शहर पोलिसांना फोन करून आपल्या शहरातील हनुमान नगर येथील गेट समोर आपल्या सावत्र भाऊ संतोष अंडागळे याचा पहाटे 3 वाजता खून झाला असून त्याला गोणीत घालून दुसरा आरोपी पवार हा घेऊन जात असताना आपण पाहिले असल्याचे असत्य कथन केले होते। दरम्यान पोलिसांनी आरोपी परशुराम दिघे याच्यावर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 212 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व त्यास अटक केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहे। पारनेर तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनने रस्ता कामाची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी अंदाजपत्रकीय रकमेच्या 2% प्रमाणे 5.5 लाखांची मागणी करून तडजोडी अंती 4 लाखाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी त्याच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील बाबूराव फापाळे असे त्या अव्वल कारकुनाचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पसार झाला। अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। पारनेर तालुक्यातील तक्रारदार यांच्या गावातील 11 रस्ता काँक्रिटीकरण कामाचा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे गाळप हंगाम 2024-25 साठी ऊस दर अदा करावयाचे विभागनिहाय धोरण राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने याबाबत दिनांक 27 रोजी शासकीय निर्णय जाहीर केला आहे। त्यात म्हटले आहे की केंद्र शासनाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचनेद्वारे गाळप हंगाम 2024-25 साठी किमान FRP ऊस दर प्रसिद्ध केला आहे। सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या ऊस दर विचारात घेता गाळप हंगाम 2023-24 साठी जाहीर केलेल्या ऊस FRP दरात बदल झालेला आहे। संगमनेर तालुक्यात सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पुन्हा शेवटी दिवाळीच्या दरम्यान पाऊसच न झाल्याने तालुक्यात लवकरच पाणी टंचाई भासणार आहे। आताच अनेक तलावांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे कारण पाऊस कमी झाल्याचा हा सर्व परिणाम दिसून येत आहे। संगमनेर तालुक्यात सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला त्यामुळे धरणे, छोटे मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, ओढे नाले वाहू लागले होते। सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। खरीप पीकही अतिशय चांगली आली होती पण शेवटच्या टप्प्यातही पुन्हा पाऊस होईल असे सर्वांनाच वाटत होते। मात्र पाऊस झालाच नाही त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तलावांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे। काठ्या, गज, लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने तरुणावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास नगर तालुक्यातील साकत शिवारात मुंगसे वस्तीवर घडली। मारहाणीत अनिल राजू मुंगसे हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी अनिल याच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। दीपक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। विधानसभा निवडणुकीत EVM पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे व कोपरगाव मतदारसंघातील उमेदवार संदीप वरपे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केला आहे। तनपुरे यांनी 5 मतदार केंद्रावरील EVM तर वरपे यांनी एका मतदान केंद्रावरील EVM पडताळणीसाठी अर्ज केले आहे।
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून ठेकेदारांच्या कपात केलेल्या रकमा प्रत्यक्षात शासनाच्या खात्यात भरल्याच गेल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अंदाजे 50 लाखांचा हा अपहार झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे। या प्रकरणी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांच्याकडे सादर केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे। भारतीय सैन्य प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी अहिल्यानगरमध्ये येऊन येथील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या 4 तुकड्यांना राष्ट्रपतीचा प्रतिष्ठित ध्वज प्रदान करण्यात आला। आदर्श सेवेसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा ध्वज प्रदान करण्यात आल्याचे प्रतिपादन सैन्य प्रमुख जनरल द्विवेदी यांनी केले। अहिल्यानगर येथील मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल येथे बुधवारी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रपतींचा ध्वज 26 व 27 मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या तुकड्यांना तसेच 20 व 22 ब्रिगेड ऑफ द गाईड्स तुकड्यांना प्रदान करण्यात आला। या सन्मानामुळे सैन्याच्या या तरुण तुकड्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला। वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 5.5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळपचे उद्दिष्ट समोर ठेवून हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून ऊस उत्पादक व सभासदांनी बाहेरच्या कारखान्यांना ऊस देऊ नये असे आवाहन कारखान्याचे संचालक राहुल राजळे यांनी केले। वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी राजळे हे बोलत होते। श्रीरामपूर शहरातील साई म्हाडा कॉलनी वॉर्ड नंबर 7 मध्ये एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर तोडून त्यामधील 17,000 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अक्षय श्रीहरी माने यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।